नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ हायकोर्ट भरती निघालेली आहे त्याबद्दल आहे मित्रांनो। तर मुंबई हायकोर्टमध्ये आणि नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठाची भरती निघालेली आहे मित्रांनो। त्या भरतीमध्ये पडतील असे प्रश्न मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी या चॅनलवर घेऊन येत राहतो, ते सर्वप्रथम तुमच्याकडे पोहोचून जाईल। तर मित्रांनो, आता या व्हिडिओला सुरू करूयात। प्रश्न क्रमांक 1 आहे मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वाधिक धरणे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात येतात? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे सी, कोकण सह्याद्री रांगा। प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, भारतात सर्वाधिक धरणांची संख्या टिंब राज्यात आहेत? तर मित्रांनो, याचे उत्तर बी आहे, महाराष्ट्र। आणि प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या विभागात तलावांची संख्या जास्त आहेत? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे डी, विदर्भमध्ये। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 आहे, तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे ए, गोंदिया जिल्ह्यास। प्रश्न क्रमांक 5 आहे, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे डी, बुलढाणा जिल्ह्यात। आणि प्रश्न क्रमांक 6 आहे, रामसागर तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर मित्रांनो, 6वेचे उत्तर आहे बी, नागपूर जिल्ह्यात। प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो, महाराष्ट्र टिंब कटिबंधात येते? तर मित्रांनो, याचे उत्तर ए आहे, उष्ण कटिबंधात येते। आणि प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रात अंतर्गत भागात हवामान टिंब आहेत? तर मित्रांनो, 8वेचे उत्तर आहे बी, उष्ण विषम कोरडे। आणि प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्रात उष्माघाताचा सर्वाधिक प्रभाव कोणत्या विभागात पडतो? तर मित्रांनो, 9वेचे उत्तर आहे सी, विदर्भ। प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी कोणत्या तारखेपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात येतो? तर मित्रांनो, 10वेचे उत्तर आहे बी, 12 जूनपर्यंत। प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्रात पडणारा पाऊस टिंब प्रकारचा आहे? तर 11चे उत्तर आहे सी, प्रतिरोध। आणि प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणते शहर पर्जन्यछायेच्या प्रदेशात मोडते? तर याचे उत्तर आहे डी, बाई। प्रश्न क्रमांक 13 आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पडतो? तर 13वेचे उत्तर आहे मित्रांनो बी, आंबोली। प्रश्न क्रमांक 14 आहे, महाराष्ट्रात सर्वात कमी तापमानाची नोंद कोणत्या जिल्ह्यात होते? तर याचे उत्तर आहे, 14चे उत्तर आहे ए, पुणे जिल्ह्यात। प्रश्न क्रमांक 15 आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आर्द्रतेचे प्रमाण सर्वात जास्त असेल? तर 15वेचे उत्तर आहे डी, रत्नागिरी जिल्ह्यात। प्रश्न क्रमांक 16 आहे, उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसाला आंबेसरी कोठे म्हणतात? तर मित्रांनो, उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसाला आंबेसरी असे कोकणमध्ये म्हणतात। तर याचे उत्तर आहे बी। प्रश्न क्रमांक 17 आहे, महाराष्ट्रात येणाऱ्या मोसमी वाऱ्यांची दिशा कशी असते? तर याचे उत्तर आहे ए, नैऋत्येकडून ईशान्येकडे। प्रश्न क्रमांक 18 आहे, कोणत्या टप्प्यात वादळांची निर्मिती होते? तर याचे उत्तर आहे डी, 1 आणि 3, म्हणजे मान्सून पावसा अगोदर आणि मान्सूनच्या शेवटी। प्रश्न क्रमांक 19 आहे, गडगडाटी वादळांचे प्रमाण कोणत्या विभागात जास्त असते?
तर याचे उत्तर आहे बी, मराठवाडा. प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर काळात टिंब टक्के पाऊस पडतो. तर मित्रांनो 20चे उत्तर आहे डी, 85%. आणि प्रश्न क्रमांक 21 आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांचे पावसाळी दिवस अधिक आहेत? तर 21चे उत्तर आहे ए, रत्नागिरी जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 22 आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वार्षिक पाऊस जास्त पडतो? तर मित्रांनो 22चे उत्तर आहे सी, रत्नागिरी जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 23 आहे, विश्वामित्राचा उन्हाळा कोणत्या महिन्यास म्हणतात? तर 23चे उत्तर आहे सी, ऑक्टोबर. आणि प्रश्न क्रमांक 24 आहे, महाराष्ट्राचा टिंब टक्के बाग आवर्षग्रस्त बाग आहे. तर याचे उत्तर आहे 24चे उत्तर आहे बी, 10%. प्रश्न क्रमांक 25 आहे, महाराष्ट्राचे टिंब हवामान विभाग पाडले जातात. तर मित्रांनो 25चे उत्तर आहे बी, 8 विभाग पाडले जातात. आणि प्रश्न क्रमांक 26 आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उष्णकटिबंधीय सदाहरित वनस्पती आढळतात? तर याचे उत्तर आहे 26चे उत्तर आहे डी, यापैकी सर्व, अंबोली, महाबळेश्वर, माथेरान, यापैकी सर्व, हे सर्व बरोबर आहेत. तर प्रश्न क्रमांक 27 आहे, सर्पगंधा हे वनस्पती खालीलपैकी कोठे आढळते? तर 27चे उत्तर आहे ए, कोकणमध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 28 आहे, खालीलपैकी कोणती वनस्पती रक्तदाबावर उपचारासाठी वापरतात? तर मित्रांनो 28चे उत्तर आहे बी, सर्पगंधा. प्रश्न क्रमांक 29 आहे, दम्याच्या आजारासाठी कोणत्या वनस्पतीचा उपयोग होतो? तर मित्रांनो दम्याच्या आजारासाठी धावल या वनस्पतीचा उपयोग होतो. तर उत्तर ए बरोबर आहे. मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये कळवा आता पुढे कोणता व्हिडिओ पाहिजे.